शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनीची ताकद कमी होत चालली आहे का? जमिनीचा पोत खराब होतोय का? तसेच खतं देऊनही अपेक्षित असं उत्पन्न होत नाही आहे का? किंवा जमिनी कडक किंवा भेगा पडलेल्या दिसतंय का? तर त्यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्या जमिनीतील कमी होत चाललेलं ऑर्गॅनिक कार्बनचे प्रमाण. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अनिकेत तायवाडे, किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी. आज आपण या व्हिडिओमध्ये अशाच एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत, ते म्हणजे आपल्या जमिनीमधील ऑर्गॅनिक कार्बन आणि त्याचे प्रमाण. तर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे नेमकं काय? तर ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे आपल्या मातीमधील सेंद्रिय पदार्थामधून आलेला कार्बन म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन. जसे की शेणखत, कंपोस्ट खत किंवा पिकांचे अवशेष हे सगळे कुजवून तयार झालेला भाग म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन, ज्याला आपण सेंद्रिय कार्बन सुद्धा म्हणतो. त्यामुळे जितका ऑर्गॅनिक कार्बन जास्त तितकी आपली जमीन सुपीक. आणखी सांगायचं झाल्यास सेंद्रिय कार्बन म्हणजे मातीतील जीवसृष्टींचे अन्न. त्यामुळेच ऑर्गॅनिक कार्बन हा आपल्या जमिनीचा बॅकबोन आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा जास्त असेल तिथे उपयुक्त जीवाणू वाढतात, जसे की गांडूळ तयार होतात, जमीन भुसभुशीत राहते, तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि विशेषतः दिलेल्या खतांचा व्यवस्थित परिणाम आपल्याला दिसायला लागतो. त्यामुळेच जितका ऑर्गॅनिक कार्बन जास्त तितकी आपली जमीन सुपीक. तर शेतकरी मित्रांनो, प्रश्न हा आहे की आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनचे प्रमाण किती असायला पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनचे प्रमाण हे कमीत कमी 1 ते 1.5% वरती असायला पाहिजे. परंतु जेव्हा आपण इथे माती परीक्षण करतोय, रिपोर्ट्स बघतोय, तर आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा 0.1, 0.3, मॅक्सिमम 0.5 पर्यंत आलेला आहे. म्हणजेच एकंदरीत आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा ढासळत चाललेला आहे आणि त्यामुळेच आपल्याला उत्पन्न घेताना अडचणींना सामोरे जावं लागतंय. तर शेतकरी मित्रांनो, ऑर्गॅनिक कार्बन हा कमी असेल तर जमिनी कडक होतात, भेगा पडायला लागतात, पाणी टिकत नाही, तसेच दिलेल्या खतांचा योग्य वापर होत नाही आणि त्यामुळेच रोग व किडींचा प्रादुर्भाव दिसायला लागतो. अपेक्षित असं उत्पन्न होत नाही आणि पिकं जसे जोमदार दिसायला पाहिजे त्या प्रमाणात ते दिसत नाही. तर शेतकरी मित्रांनो, मग प्रश्न हा आला की सेंद्रिय कर्ब कमी का झाला? तर त्यामागील पहिले मुख्य कारण म्हणजे सेंद्रिय खतांचा कमी वापर. पूर्वीच्या काळात शेतकरी शेती करताना सेंद्रिय खतांचा म्हणजेच शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीचे खत यांसारख्या खतांचा जास्त वापर करत होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये रासायनिक खतांचा अतिवापर झालेला आहे आणि सेंद्रिय खतांचा कमी. त्यामुळेच आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा ढासळत चाललेला आहे. दुसरे कारण म्हणजे काडी कचरा जाळणे. अनेक शेतकरी बंधू तूर, सोयाबीन, गहू, कापूस यांसारखे